धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी गेल्या 14 दिवसांपासून पंढरपुरात धनगर समाज बांधव उपोषणास बसलेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षण मिळण्याच्या मागणीकरता कोल्हापुरातील धनगर समाज आक्रमक झाला। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं। यासोबतच जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते बबनराव रानगे, अशोक कोळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते। धनगरी ढोल बडवत काही जण या आंदोलनात सहभागी झाले होते। महाराष्ट्रातील धनगर जमातीची आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे आणि गेल्या काही वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे। हायकोर्टामध्ये जी धनगर जमातीच्या वतीनं पिटिशन दाखल केली होती, त्यामध्ये महाराणी प्रबोधिनी मंचच्या वतीनं राज्य सरकारकडे मागणी केली होती की धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही, त्याची सगळी कागदपत्र तिथं दाखल केली होती आणि त्याच्यावरती राज्य सरकारनं 2019ला एक ॲफिडेव्हिट दिलं की धनगर जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही। आमचं हेच म्हणणं होतं। पंढरपूरमध्ये आंदोलन सुरू आहे, सरकारने दखल घेतलेली असा आरोप येत बघा, राज्य सरकारनं आमची हीच मागणी आहे। आजच्या आज तात्काळ धनगर जमातीच्या 5 लोकांनी जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावातील खिलारे कुटुंब आहे, जे मूळचं धनगर आहे, परंतु त्यांनी त्यांच्या शाळेच्या जन्माच्या दाखल्यावरती खाडाखोड करून रच्या ऐवजी धनगरांचे दाखले काढलेले आहेत, ते आजच्या तात्काळ रद्द करावे। पंढरपूर आणि लातूर मधलं उपोषण तुम्ही जर ते तात्काळ आज रद्द केले तर आम्ही त्यांना विनंती करू, ते मागे घेतील आणि तुम्हाला आज 15 दिवसाचा आम्ही वेळ देऊ। त्यामध्ये तुम्ही GR काढावा की 36 नंबरला धनगड ऐवजी धनगर संबोधित यावं आणि राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना तुम्ही निर्देशित करावं आणि धनगरांना एसटीचे दाखले देण्यास चालू करावं। हे बघा, हा विषय व्यवस्थितपणे समजून घेतला पाहिजे। आदिवासी जमातीच्या लोकांना भीती वाटते की धनगर जमात ही महाराष्ट्रामध्ये संख्येनं मोठी आहे आणि हे जर आदिवासी मध्ये आले तर आमच्या आरक्षणाला धक्का लागेल। परंतु मागच्या 1.5 महिन्यापूर्वी पंजाब सरकारच्या विरोधामध्ये एक सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय झाला। 7 बेंचचं ते पीठ होतं आणि त्यातल्या 6 विरुद्ध 1 निर्णय झाला। तो निर्णय असा झाला आहे की या देशामधल्या SC आणि ST जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्यास मान्यता सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि त्याचे सगळे अधिकार हे राज्य सरकारला त्या दिलेले आहेत। आणि म्हणून आदिवासी जमातीला माझी हात जोडून विनंती आहे, आदिवासी जमातीचं जे 7% मूळ आरक्षण आहे, त्या आरक्षणाला ते राजकीय असेल, ते शैक्षणिक असेल, ते नोकरीतलं असेल, केंद्राचं आणि राज्याचं बजेट असेल, त्या 7% आरक्षणाला धक्का लागावा असं महाराष्ट्रातल्या धनगर जमातीचं अजिबात म्हणणं नाही। धनगर जमातीचं अतिक्रमण करणं किंवा घुसखोरी करणं हा स्वभाव नाही आहे। त्यांचं 7% आरक्षण राज्य सरकारनं STA म्हणून त्याला ब्रॅकेट करावं, ते वेगळा प्रवर्ग करावा आणि धनगर जमात ही आता भटक्याविमुक्तामध्ये आहे, NT क म्हणून आहे। आमचं 3.5% आरक्षण वेगळं आहे NT क मध्ये, तर ते 3.5% आरक्षण ST ब म्हणून तुम्ही वेगळं करावं। त्यांचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आरक्षण वेगळं राहील, आमचं वेगळं राहील। त्यामुळे आदिवासी जमातीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नाही। तरी सुद्धा आदिवासी जमातीचे आमदार वारंवार सरकारला धमकी देत आहेत की आम्ही मुंबईला जाणारं पाणी बंद करू, आम्ही रेल्वेचे रूळ उकडून टाकू, आम्ही रास्ता रोको करू। आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर जमातीनं रस्त्यावर येण्याचं ठरवलं की आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का लागत नसताना सुद्धा हे धनगर जमातीच्या आरक्षणाला विरोध करतायत। त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही सगळे रस्त्यावरती उतरलोय। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।